फेसबुक लाईव्ह करते। सध्या प्रत्येक माणसाची एक मूलभूत गरज आहे, ती म्हणजे आरोग्य। आणि आपण सध्या बघतोय की आरोग्य राखणं किती महत्त्वाचं आहे आणि आपल्या प्रत्येकाची ती जबाबदारी आहे। आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की इंडियन मेडिकल असोसिएशन गेल्या अनेक वर्षापासून कार्यरत आहे, पण बऱ्याचदा नेमकं असोसिएशन काय काम करतं, त्यांच्या काय योजना असतात हे आपल्याला माहीत नसतं। तर आजच्या भागातून आपण तेच जाणून घेणार आहोत। आणि आपल्यासोबत आहेत इंडियन मेडिकल असोसिएशनच्या 64व्या अध्यक्षा आणि नाशिकच्या 4थ्या महिला अध्यक्षा, त्या म्हणजे डॉक्टर राजश्री पाटील मॅडम। नमस्कार मॅडम। नमस्कार। मी इंडिया दर्पणमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते। मॅडम, मी पहिला प्रश्न हाच विचारेल, जसं मी म्हटलं की इंडियन मेडिकल असोसिएशन म्हणजे IMA कार्यरत आहे, सगळ्यांना माहिती आहे, पण त्याचं नेमकं काम काय असतं? नमस्कार, मी राजश्री पाटील। सर्वप्रथम आज अक्षय तृतीयाच्या सर्वांना शुभेच्छा, सर्वांना ईद मुबारक। आणि या आजच्या छानशा अशा दिवशी इंडिया दर्पणचे मनापासून आभार। इंडियन मेडिकल असोसिएशन म्हणजे ही डॉक्टरांसाठी असणारी एक व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन आहे। इंडियन मेडिकल असोसिएशनची मूळ स्थापना ही 1928 साली झाली आणि 1928 म्हणजे हे प्री इंडिपेंडन्स इरा होता भारतामध्ये। इंडिया वॉज अंडर टर्मोइल, त्यावेळेला असं अस्थिरता होती भारत देशामध्ये सगळीकडे। त्यावेळेला काही डॉक्टरांना, प्रसिद्ध डॉक्टर बेसिकली कलकत्त्याचे जे होते, त्यांना असं वाटलं की डॉक्टरांच्या कम्युनिटीनी डॉक्टरांच्या प्रश्नांसाठी आणि एक समाजसेवा करण्यासाठी एकत्र येणं गरजेचं आहे। आणि या भावनेतून इंडियन मेडिकल असोसिएशनची स्थापना 1928 साली झाली। त्याचं रूप जे पूर्वीचं होतं आणि आजचं जे आहे हळूहळू बदलत गेलेलं आहे। पण साधारणपणे सुरुवातीला डॉक्टर BC रॉय वगैरे असे बरेच प्रसिद्ध डॉक्टर्स यांनी ही स्थापना केली होती। आणि नाशिकमध्ये म्हणाल तर इंडियन मेडिकल असोसिएशनची 64 वर्षापूर्वी 58 साली स्थापना झाली आहे। बरोबर। आणि जसं मी म्हटलं की तुम्ही नाशिकच्या 64व्या आणि 4थ्या महिला अध्यक्ष, मला वाटतं ते महत्त्वाचं आहे, तर त्याविषयी काय सांगाल? मला असं समजायचंय की महिला डॉक्टर हे अतिशय कॉमन असं समीकरण झालेलं आहे। म्हणजे स्त्री डॉक्टर होते यात नाविन्य काहीच नाही, पण तुम्ही कुठल्याही क्षेत्रात जा, सुशिक्षित महिला तुम्हाला दिसतील, पण वेन इट इज रिचिंग द हायेस्ट पॉइंट विमेन शाय ऑफ। माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे, मी खूपदा पाहिलेलं आहे की क्षेत्रामध्ये महिला खूप काम करताना दिसतात ॲज व्हॉलेंटियर्स, ॲज सोशल वर्कर्स, पण वेन इट कम्स टू अचिव्हिंग दी हायेस्ट पोस्ट इन एनी फील्ड दे शाय, दे बॅक ऑफ। मग तेव्हा ते वेगवेगळी कारणं सांगतात, बऱ्याचदा ती असतात ही बरोबर, बऱ्याचदा फारशी नसतात एक कारण म्हणून ते पुढे करत असतात, पण ते शाय ऑफ। त्यामुळे गेल्या 64 वर्षात आज मी 4थी महिला इंडियन मेडिकल असोसिएशन लोकल ब्रांचचे अध्यक्ष आहे। माझ्या आधी डॉक्टर निवेदिता बवरे पवार या अध्यक्ष होत्या, त्याला जवळजवळ 10 ते 12 वर्ष होऊन गेलेली आहे। त्यामुळे माझ्यासाठी हा अतिशय परवडीचा क्षण आहे। आणि इंडियन मेडिकल असोसिएशन इन जनरल आणि मेडिकल कम्युनिटी आणि सामाजिक कार्य मला प्रामुख्याने करायचं। आणि नाशिककरांसाठी पण आनंदाची गोष्ट आहे की एक महिला अध्यक्ष आहे। आता जसं तुम्ही म्हणालात की डॉक्टरांनी एकत्र येऊन केलेली ही संस्था आहे, तर आता नवीन वर्षासाठी तुमच्या काय योजना आहेत? हो, इंडियन मेडिकल असोसिएशन चा मूळ उद्देशच हा आहे की ही जी मेडिकल कम्युनिटी आहे त्या कम्युनिटीचे जे प्रॉब्लेम्स आहेत, मग ते सोशल असतील किंवा अकॅडमिक असतील, ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे। आणखी आपल्याला सामाजिक दायित्व तर प्रत्येकाला असतं, तर समाजाप्रती आमची जी काही आम्ही देणं लागतो त्या सुद्धा समाजासाठी गोष्टी करायच्या। आता डॉक्टरांसाठी करायचं तर काय करायचं, बरेच प्रॉब्लेम आपल्याला एक कॉमन मॅन म्हणून माहिती असतील की बरेचसे प्रॉब्लेम्स आज मेडिकल कम्युनिटीला भेडसावत आहेत। आता काही छोटे आहेत, काही मोठे आहेत। फॉर एक्झाम्पल तुम्ही घ्या क्वालिटी ऑफ मेडिकल एज्युकेशन। We all know it is not what it was once upon a time. आजचं मेडिकल एज्युकेशन जरी भरपूर मेडिकल कॉलेजेसचं प्रमाण वाढलेलं असलं, ऍडमिशन देण्याचं स्टुडंट्सचं प्रमाण वाढलं असतं, तरी क्वालिटी कुठेतरी खालावत चाललेली आहे याची जाणीव आम्हाला आणि IMA झालेली आहे। तर वी वॉन्ट टू इम्प्रूव्ह द क्वालिटी ऑफ मेडिकल एज्युकेशन। आणि दुसरं असं आहे की जे रिलेशन होतं पूर्वी गुरु आणि शिष्यामधलं, ते थोडं कमी होत चाललेलं आहे। त्यामुळे
आज जेव्हा मी माझ्या वेळेला मी MD झाले तेव्हा माझ्या गुरु होत्या पद्मश्री डॉक्टर अलका देशपांडे. त्यांनी जे मला ज्ञान दिलं त्या प्रकारचं ज्ञान प्रत्येक शिष्याला मिळावं अशी माझी भावना आहे. तर इम्प्रूव्हिंग क्वालिटी इज वन. आणि दुसरं म्हणजे इनइक्वालिटी. आता व्हॉट डू आय मीन बाय इनइक्वालिटी? तर आता मेडिकल प्रोफेशनमध्ये आणि इन जनरल मेडिकल कम्युनिटीमध्ये आपल्याला असे 2 प्रकार साधारणपणे पाहायला मिळतात. एक अति उच्च विद्या विभूषित असे डॉक्टर्स की जे मॉनिटरी गेन्स पण, ज्यांचे फायनान्शियल पोझिशन्स पण खूप हाय आहेत, पण या लोकांची फॉर बेटर प्रॉस्पेक्ट्स म्हणजे वर्किंग कंडिशन्स चांगल्या मिळवण्यासाठी, एक लाईफस्टाईल इम्प्रूव्ह मिळण्यासाठी किंवा ओव्हरऑल एक इम्प्रूव्हमेंट इन लाईफ टेक्स्चर होण्यासाठी दे आर लुकिंग फॉरवर्ड टू गोइंग टू आर किंवा लिव्हिंग शोर्स अँड गोइंग टू वेस्टर्न कंट्रीज. दे वॉन्ट टू लीव्ह द कंट्री अँड गो टू अदर प्लेसेस. मग ते अमेरिका असेल, युरोप असेल, ऑस्ट्रेलिया असेल, पण अशी जी बुद्धिमान कम्युनिटी आहे ती भारत देश सोडून बाहेर जायचा प्रयत्न करते, ज्याला आपण ब्रेन ड्रेन म्हणतो. तर हे अवॉइड करण्यासाठी आपल्याला इंडियामधली क्वालिटी इम्प्रूव्ह करणं अतिशय गरजेचं आहे. आणि दुसरीकडे एक असा मीडिओकर डॉक्टर्सचा ग्रुप आहे की दे आर नॉट सो हायली क्वालिफाईड आणि दे आर डुईंग जॉब्स, मीडिओकर जॉब्स आहेत, दे आर नॉट पेड सो वेल आणि रेग्युलेशन्स त्यांच्या टायमिंग्समध्ये नाही आहेत, अहोरात्र ते काम करतात, बट दे आर नॉट गेटिंग द रिटर्न्स दे शुड बी आयडियली गेटिंग. सो देर इज अ इनइक्वॅलिटी जी पण आम्हाला थोडी दूर करायची आहे. इंडिया अँड एस्पेशली अबाउट नाशिक आय वुड लाईक टू टेल यू की नाशिक हे स्मार्ट सिटी होऊन पाहते. आपल्याला माहिती आहे ते बऱ्यापैकी स्मार्ट सिटी होते. तर स्मार्ट सिटी नाशिक जेव्हा होणार आहे तेव्हा महत्वाचा भाग आहे की नाशिक इज लुक्ड ॲट ॲज अ इंटरनॅशनल मेडिकल हब. म्हणजे कसं आहे, आता पुणे किंवा मुंबई मोठी शहर आहेत महाराष्ट्रातली, पण ती सॅच्युरेट झालेली आहेत. नाशिकमध्ये जागा मुबलक आहे, हवामान अतिशय उत्कृष्ट आहे, रोडवेज आहेत, रेल्वेज आहेत आणि आता एअरवेज सुद्धा आहेत. त्यामुळे वी कुड डेव्हलप नाशिक इंटू वी कुड म्हणण्यापेक्षा वी आर ऑलरेडी डेव्हलपिंग नाशिक इंटू अ इंटरनॅशनल मेडिकल हब. ज्याच्यासाठी उत्तम प्रतीचे डॉक्टर ऑलरेडी आपल्याकडे अवेलेबल, हायली क्वालिफाईड आहेतच. बऱ्यापैकी मल्टी सेंटर्स आपल्याकडे निघत आहेत, कॉर्पोरेट हॉस्पिटल्स आहेत. आणि साऊथ इंडियामध्ये ज्या प्रकारे आपल्याला इंडिव्हिज्युअल स्पेशालिटीज बघायला मिळतात, म्हणजे की ऑप्थॅल्मशी रिलेटेड असं एखादं मोठं हॉस्पिटल किंवा कॅन्सरशी रिलेटेड बरीच हॉस्पिटल्स नाशिकमध्ये सध्या आलेली आहेत. आणि बाहेरचे लोक ट्रान्सप्लांटसाठी म्हणा किंवा किमोथेरपीसाठी किंवा कॅन्सरच्या इतर ट्रीटमेंटसाठी नाशिकला येत आहेत, अख्ख्या देशभरातून येत आहेत. तर त्या दृष्टीने नाशिक इज डेव्हलपिंग अँड इंडियन मेडिकल असोसिएशन इज प्लेइंग इट्स ओन रोल. आणि तुम्ही बोलताना एक मुद्दा वापरला की एज्युकेशन, मेडिकल एज्युकेशन, त्या बाबतीत मध्ये एक खूप येत होतं की रशियाकडे खूप जण जातात MBBSचं शिक्षण घेण्यासाठी किंवा पूर्ण डॉक्टरचं. मग आपल्या इंडियात नाही, म्हणजे असे नाही आहेत का की चांगले कोर्स किंवा खर्चाच्या बाबतीत खूप तफावत आढळते? असं म्हणता नाही येणार. नाशिक भारतामध्ये अतिशय उत्तम प्रतीची कॉलेजेस सुद्धा आहेत, पण भारतामध्ये आई वडिलांचा दृष्टिकोन असतो की माझ्या मुलाने डॉक्टर अथवा इंजिनियरच झालं पाहिजे. आणि हा जो आपला एक टनल विजन आहे, त्या टनल विजनमुळे हा प्रॉब्लेम आलेला आहे की माझा मुलगा डॉक्टर येणं प्रकारे झालाच पाहिजे. आणि त्यामुळे इंडियात जर ऍडमिशन नाही मिळाली तर लोक सोपा मार्ग शोधतात, मग रशिया वगैरे सारख्या देशामध्ये जातात. बट आय डोंट थिंक की हे गरजेचं आहे. म्हणजे आपल्याकडे सुद्धा आपल्याकडे उत्तम क्वालिटी एज्युकेशन आहेच आहे. बरोबर. आणि ज्या मेडिकल एक्झाम मध्ये गोंधळ होतात त्याबद्दल IIMची काय भूमिका आहे? नाही, म्हणजे तसं एक्झाम मध्ये गोंधळ होतात असं म्हणण्यासारखं काही परिस्थिती भारत देशामध्ये नाही आहे. नीटच्या एक्झाम्स आहेत त्या गुड क्वालिटी ओपन एक्झाम्स. सो फक्त ते टायमिंग्स आणि डेट मध्ये फरक पडतो. बट आय डोंट थिंक इट्स अ व्हेरी गुड प्रॉपर वे ऑफ एक्झामिनिंग स्टुडंट्स. इट्स गुड. आणि अजून एक महत्वाचा मुद्दा ज्यावर IIM पण बोलते की डॉक्टरांवर रुग्णाच्या नातेवाईकांकडून होणारे हल्ले जे आपण कोविड काळात सुद्धा बघितले, तर त्याविषयी काय भूमिका आहे? हो, डॉक्टरांची याबद्दलची आणि इंडियन मेडिकल असोसिएशन हेडक्वार्टर्स दिल्ली ॲज वेल ॲज स्टेट ब्रांचेस आणि लोकल ब्रांच नाशिक, zero tolerance against violence. We are doctors, there should be no violence because we are doctors. हे बघा, एखाद्यानीच, आणि यात महत्वाचं मला तुम्हाला सांगायचं आहे, डॉक्टरांचे नातेवाईक बऱ्याचदा हल्ला करतच नाही. पेशंट किंवा पेशंटचे नातेवाईक हे शांतच असतात.
एखादा तिराईत येतो आणि याच्यामध्ये त्याचे पॉलिटिकल अम्बिशन्स असतात आणि याच्यामुळे हे गोंधळ होतात. तर आमचा जो इंडियन मेडिकल असोसिएशनचा अनुभव आहे त्यात नातेवाईक किंवा पेशंट हा बिचारा ग्रासलेला असतो. डॉक्टर त्याची ड्युटी करत असतो आणि याची कल्पना पेशंटला आणि त्याच्या नातेवाईकांना असते. तर हे काउन्सिलिंग होणं खूप गरजेचं आहे. येणारा तिसरा जो माणूस असतो तो नाही त्या गोष्टी घालून देतो आणि तो स्वतःच त्याच्यावर फायदा करून घेण्याचा प्रयत्न करत असतो. तर हे व्हायला नाही पाहिजे. आमचे याच्यामध्ये प्लॅन्स आहेत. वी वॉन्ट टू रीच आउट टू द पब्लिक आणि कन्वे दिस मेसेज की हे जे काय म्हणू आपण चेंज इन आयडेंटिटी झालेली आहे. म्हणजे एकेकाळी जो पेशंट आम्हाला डॉक्टर साहेब आप भगवान हो असं म्हणून यायचा तो आज कधी कधी डॉक्टर शैतान हो असं म्हणायला उतरतो. तर हा जो गैरसमज आहे कुठलाही डॉक्टर वाईट नसतो. त्याचा उद्देश किंवा त्याचं शिक्षण हे परिपूर्ण असतं आणि तो डॉक्टरच्या सेवेसाठी भले ते त्याचं प्रोफेशनचा भाग असेल पण तो पेशंटच्या चांगल्यासाठीच करतो. आता कुठलंही प्रोफेशन असेल तर त्याच्यामध्ये चुकून चूक होऊ शकते किंवा साईड इफेक्ट्स असतात किंवा कॉम्प्लिकेशन्स असतात. दीज आर अनअवॉइडेबल. जास्तीत जास्त वेळेला जे प्रॉब्लेम्स घडलेले आहेत किंवा डेथ हे अनअवॉइडेबल असतं ॲट टाइम्स. हे एक्सेप्ट करायची मानसिकता जनरल पब्लिकमध्ये घडवून येण्यासाठी आणि त्याच्यासाठी आपल्यासारखे मीडिया म्हणा किंवा पोलीस म्हणा किंवा कायदा म्हणा याचा खूप मोठा रोल आहे. डॉक्टर आणि पेशंटमधलं नातं जर का आपल्याला इम्प्रूव्ह करायचं असेल तर यू प्ले अ मेजर रोल अँड आय थिंक दिस रिलेशन is not spoiled, it is still good, but the third party which is involved in this it should be avoided. आणि अशा लोकांच्या हे बघा अशी गोष्ट नाहीये की डॉक्टर ठोक्याला ठोसानेच उत्तर देऊ नाही शकत. पण वी आर एज्युकेटेड पब्लिक अँड वी वॉन्ट टू हँडल दिस सिच्युएशन इन अ व्हेरी डिग्निफाईड वे. वी डोंट वॉन्ट टू गो टू दॅट लेवल. वी वॉन्ट टू हँडल इट इन अ डिग्निफाईड वे. शेवटी डॉक्टर सुद्धा माणूसच असतो. डॉक्टर माणूसच असतो. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही आम्हाला देव किंवा देवदूत नका म्हणून पण माणूस म्हणून तर निश्चितच आम्हाला. आणि हल्ली अजून एक मुद्दा आहे की ते म्हणजे एक वाक्य असतं की शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये. तसं हल्ली लोकांच्या मनात असतं की आपण डॉक्टरकडे पण जाऊ नये कारण शेवटी खर्च जो सध्याचा मोठा मुद्दा आहे. तर त्याविषयी काय होते? कारण खाजगी आणि प्रायव्हेट म्हणजे सरकारी आणि प्रायव्हेट मध्ये प्रचंड तफावत आहे. तर त्यासाठी काय करता येईल? तर याच्यात मला वाटते की हा व्हायलन्सचा जो मुद्दा आपण आधी घेतला होता त्याबद्दल मला थोडंसं सांगू द्या आधी आणि त्याच्यानंतर आपण ह्या टॉपिककडे परत जाऊया. तर आता डॉक्टर अर्चना शर्मा ज्या की एक गोल्ड मेडलिस्ट गायनेकोलॉजिस्ट होत्या आणि ज्यांच्याबद्दल साधारणपणे आपण सर्वांनी ऐकलेलं आहे. ॲट दिस स्टेज आय वॉन्ट टू टेल एव्हरीवन की हर डेथ वॉजंट अ सुसाईड. ते बलिदान होतं. म्हणजे त्यांनी जाता जाता काय म्हटलेलं आहे की माझी कोणतीही चूक केलेली नाही आहे. प्रॉबब्ली माझं डेथ तुम्हाला हे प्रूव्ह करेल की मी कोणतीही चूक केलेली नाही आणि डॉक्टरांना कारणाशिवाय त्रास देऊ नका. म्हणजे हे जे कळकळीचे शब्द आहेत दॅट इज अ मेसेज टू द जनरल पब्लिक की वी डॉक्टर्स आर ह्युमन बीइंग्स अँड प्लीज हेल्प अस आउट. तर मला इथे आय वॉन्ट टू सेंड अ मेसेज थ्रू द डेथ ऑफ डॉक्टर अर्चना शर्मा की प्लीज लुक ॲट अस इन द राईट रिस्पेक्ट आणि सो दॅट वी कॅन इव्हन गिव्ह. आम्हाला जर आमचं हे बघा एका भीतीच्या वातावरणाखाली जर डॉक्टरला ट्रीटमेंट द्यायची वेळ आली तर नॅचरली डॉक्टरांना सुद्धा 100% देता येणार नाहीये. जर आम्हाला आमचं पूर्ण 100% कौशल्य जर पणाला लावायचं असेल तर प्लीज टेक केअर ऑफ अस. दिस इज व्हॉट आय वुड लाईक टू. आता दुसरा मुद्दा जो होतोय आता वैद्यकीय ट्रीटमेंट इन जनरल ही खर्चिक होत चाललेली आहे असं जनसामान्यांचं मत आहे. काही प्रमाणात हे खरंही आहे. पण आता याच्यासाठी डॉक्टरकडे जाऊ नका हा पर्याय इज रॉंग. ऑफकोर्स गव्हर्नमेंट इज कमिंग अप विथ अ लॉट ऑफ पॉलिसीज. LPJY आहे किंवा PMJY आहे किंवा आमचं राज्य कामगार किंवा सोसायटी योजना रुग्णालय आहे. तर याच्या मार्फत भरपूर गव्हर्नमेंट ट्रीटमेंट देत आहे आणि कमी खर्चामध्ये देत आहे. त्याचप्रमाणे नाशिक शहरापुरतं म्हणायचं झालं तर बऱ्याचशा चांगल्या हॉस्पिटलमध्ये या योजना राबवल्या जात आहेत. ज्यांना अफोर्ड होत नाहीये खर्चिक ट्रीटमेंट त्यांच्यासाठी बऱ्याचशा हॉस्पिटल्समध्ये नाशिकमध्ये या योजना राबवल्या जात आहेत आणि त्याचा फायदा आपण घेतला पाहिजे. आणि जर तुम्ही म्हणाल तर जनरल नाशिकमधले जे प्रॅक्टिशनर्स आहेत किंवा इंडिव्हिज्युअल हॉस्पिटल्स आहेत तिथे बऱ्यापैकी योग्य दरातच ट्रीटमेंट दिली जात आहे. आता
कॉर्पोरेट हॉस्पिटल्स बद्दल मी फारसं काही बोलू शकत नाही किंवा तो माझ्या टॉकचा पार्टही नाही आहे. आता तिथे जे रेट्स असतात किंवा काय प्रमाणात घेतात त्या डॉक्टरांनी जे फीज लावलेल्या असतात त्या अतिशय कमी प्रमाणात असतात. तर तिथं देर इज नो एक्स्ट्रॅक्शन फ्रॉम द पेशंट. बरोबर. त्यामुळे हाही मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे. आणि मला एक असा प्रश्न होता की आता IMA ही डॉक्टरांसाठीची असोसिएशन आहे, पण जर एखाद्या रुग्णाला काही तक्रार असेल एखाद्या डॉक्टरांविषयी किंवा त्या मेडिकल ट्रीटमेंट विषयी, तर ते तुमच्याकडे येऊ शकतात का? येस, इंडियन मेडिकल असोसिएशन इज सॉल्विंग सच प्रॉब्लेम्स. आता आम्ही माझं टेन्युअर जे एप्रिलपासून सुरू झालेलं आहे, तर कालच आम्ही एक अशी मेडिको लिगल सेल स्थापन केलेली आहे. त्याच्यामध्ये आम्ही नाशिक रोड आणि नाशिक IMA आम्ही एकत्र आलेलो आहोत आणि ही आमची मेडिको लिगल सेल विल बी वर्किंग थ्रू आउट द इयर. आम्ही डॉक्टर हिमांशू गावित यांना आमचे लिगल ॲडवायझर म्हणून घेतलेलं आहे आणि वी हॅव फॉर्म्ड अ ग्रीव्हन्स सेल. तर जर पुन्हा पेशंटला किंवा जर आमच्या एखाद्या डॉक्टरला काही ग्रीव्हन्स असेल, दे कॅन अप्रोच IMA. We will take down all these queries and त्यांचे problems. It will be discussed in the medical legal cell and as far as possible आम्ही त्याचं सॉल्युशन काढायचा प्रयत्न करू. म्हणजे एखादा डॉक्टर जर चुकत असेल तरी सुद्धा पेशंटला किंवा नातेवाईकांना तो अधिकार नाहीये त्याला शिक्षा देण्याचा. कायदा आहे, कायदा जर का चुकलेल्या डॉक्टरला कायदा शिक्षा देईल. वाय टेक इट इन युअर ओन हँड्स. इफ यू थिंक समथिंग इज गोइंग रॉंग विथ द डॉक्टर, तर अप्रोच इंडियन मेडिकल असोसिएशन. वी आर देअर टू सॉल्व द प्रॉब्लेम. आमची मेडिकल लिगल जी सेल आहे, आमच्याकडे IMA टीम्स आहेत, ग्रीव्हन्स सेल आहे. सो वी विल बी सॉल्विंग दोज प्रॉब्लेम्स थ्रू द मेडिकल लिगल सेल. आणि जर कोणाला तुमच्याशी कॉन्टॅक्ट करायचा असेल IMA तर ते कसा करू शकतात? आमची लँडलाईन आहे, तो नंबर आम्ही नंतर शेअर करू शकतो किंवा माझा पर्सनल नंबर आहे 9371527617. एनीवन इज वेलकम एनी टाइम. नक्की. आणि जाता जाता एक प्रश्न असा की अगदी पूर्वीपासून रुग्ण आणि डॉक्टर हे एक नातं आहे आणि ते खूप चांगलं नातं आहे, पण काही दिवसांपासून त्यात जरा थोडेसे वाद आहेत, जसं आपल्या बोलण्यामध्ये पण आलं. तर दोन्हीकडून काय अपेक्षित आहे, रुग्णांकडून पण आणि डॉक्टरांकडून पण, तो सलोखा राहावा यासाठी? अर्थातच मी माझ्या डॉक्टर बांधवांनाही ही नम्र विनंती करेल की पेशंटशी तुम्ही जेव्हा बोलत असता किंवा पेशंट तपासत असता तेव्हा एक कनेक्ट निर्माण व्हायला पाहिजे पेशंटमध्ये आणि डॉक्टरमध्ये, जो अलीकडच्या काळात थोडासा मेकॅनिकल झालेला आहे. ते शुड बी अ लॉट ऑफ इमोशन्स पुट इन टू इट, ज्याच्यामुळे पेशंट आणि डॉक्टरमधलं एक सुसंवाद घडेल आणि नातं नॅचरली डेव्हलप होईल. पेशंटचे छोटे छोटे प्रश्न असतात, काही त्याचे स्वतःचे असतात, काही त्यांनी गुगलवर पाहिलेले असतात. तर असे प्रश्न असतात ते अगदीच धुडकावून लावण्यापेक्षा आम्ही जर त्याच्या साईडने विचार केला आणि ते सायलेंटली पेशंटली आन्सर केले तर नॅचरली एक वेगळा प्रभाव पडतो आणि पेशंटचा डॉक्टरवरचा विश्वास निश्चितच वाढतो. ऑन द अदर हँड डॉक्टरांकडेच पाहण्याचा जो पेशंटचा दृष्टिकोन आहे तो सुद्धा अतिशय, एक माणूस आपल्यासमोर बसलेला आहे आणि तो आपल्या चांगल्यासाठीच बसलेला आहे, या श्रद्धेने या विश्वासाने जर आला पेशंट डॉक्टरकडे तर निश्चितच त्याला ट्रीटमेंटचा जास्त फायदा होईल अशी मला खात्री वाटते. मला वाटतं आज पुन्हा एकदा एक डॉक्टरांबद्दलचा विश्वास तुम्ही तुमच्या बोलण्यातून व्यक्त करून दिला आणि खरंच हे खूप गरजेचं होतं, कारण जी 2 वर्ष होती ती खूप भयानक होती. आणि मला वाटतं की सामान्य माणसासाठी डॉक्टर हा मार्गदर्शक असतो त्याच्या आरोग्याच्या दृष्टीने, आणि खरंच तुम्ही ते खूप छान पद्धतीने सांगितलं. त्याबद्दल खरंच थँक्यू सो मच. Thank you, madam. Thank you for inviting me. Thank you so much. Thank you so much. I would be happy to help everyone and anyone in Nasik City.